हो वर्षाताई कोरोना सांभाळा आता. जाऊ नको टोपी दे इकडे या जरा इकडे बघा. मारायला नाही ना बा. हो विशाल दादा या. चला 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 चला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. आपण झालेल्या तीर्थभूमीवरती तीर्थ रायगडावरती मी आपल्या ग्रुपचं सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. बघा. मालवणचा गट्टा ग्रुप. रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल सुद्धा पाहिला की रायगड किल्ल्यावरचे आता काही स्थळ किंवा काही पॉइंट माझ्याबरोबर तुम्ही थोडक्यात सबळ तासभर देखील किल्ला फिरणार आहात. बघा मग रायगडाच्या भोवेतो आपण किल्ल्याच्या पाठच्या बाजूनी सुरुवात करतोय गड बघण्याकरता. जी लोक गडावरती चढून येतात ही किल्ल्याची पुढची बाजू या दिशेला येते. रायगडाला टोटल ज्या पायऱ्या आहेत या 2360 पायऱ्या आहेत. मग रायगडावरती तुम्ही रोपे प्रकल्पाने अवघ्या 4 मिनिटात रायगडावरती प्रवेश केलेला आहे. बघा मग रायगडावरती 4 मिनिटात रायगडावरती तर आलोय आपण. आता 1 तास किंवा 2 तास अजूनही 3 तास गड फिरणार तुम्ही आणि त्याच पावलेन त्याच मार्गाने पुन्हा रायगड उतरून निघून जाणार आहात. मग रायगडावरचं सौंदर्य किंवा महत्व तुम्हाला समजून येणार आहे का? नाही का नाही. मग रायगडावरचं जर सौंदर्य जर तुम्हाला समजून घ्यायचं म्हटलं तर गडाच्या पायथ्या बसून जे महात्यापर्यंत जी लोक चढून येतात यांना रायगडावरचं सौंदर्य देखील समजून येतं. बघा रायगड किल्ला निवडला कसा, निवडून घेतला कुणाकडनं आणि गडावरची देखील बांधकामं केली कशी, हेच रायगडावरचं सौंदर्य देखील पायाच्या नंतर समजून येतं. बघा मग रायगडाची सरसुंची आहे समुद्र सपाटी बसणं 2851 फूट तुम्ही आता उंचीवर तुम्ही आहात. बघा गडाच्या पायथ्याला जिथे गाडी लावली किंवा जिथे कार सोडली तिथून 1375 फूट उंचीवरती आहेत. बघा मग रायगडावरचा भव्य तो टोटल जो परिसर जो आहे ना हा 1200 एकराचा क्षेत्रफळ आहे. बघा 1200 एकर जर गड फिरायचं म्हणलं तर साधारण आपल्याला 3 दिवसही कमी पडतात एवढा मोठा किल्ला आहे. मग किल्ल्यावरती बघण्यासारखं काय आहे तर मोठमोठे 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत आणि 350 भव्य तो बांधलेल्या अशा मोठमोठ्या इमारती आहेत. बघा मग याच्यावरती दुसरं देखील रायगडावरती काय पाहायला भेटतं. रायगडावरनं 8 किल्ले सुद्धा बघायला भेटतात. 8 किल्ले कोणचे? लिंगाणा, तोरणा, राजगड, चांभारगड, सोनगड, मानगड, मकरंदगड आणि प्रतापगड अशा 8 किल्ले सुद्धा बघायला भेटतात. पण रायगडावरचं वातावरण जर क्लिअर असेल तर आपण 8 साधारण गड किल्ले काही पाहू शकतो, असं काही पाहता येत नाही. बघा मग रायगड किल्ला सौंदर्यात पाहायला गेला तर घेतला कुणाकडनं? आपण सर्वांनी प्रतापगड जर पाहिला असेल. या प्रतापगडाच्या खाली पायथ्याला अफजल खानाचा वध केला. या ज्याच खालच्या बाजूला एक जावळी खुऱ्यास असं गावाचं नाव आहे. मग या पायथ्या बसून ते रायगडाच्या उत्तरे कोकण दिव्यापर्यंत पूर्णपणे या भूभागाच्या वेळचं जावळीचं खोरं म्हणतात. बघा जावळी पाहायला गेलात तर मोऱ्यांच्या ताब्यामध्ये किल्ला होता. पण जावळीवर एक मन काढलेले आपण अस्वल तर सर्वांनी पाहिले असेल. आपल्या डोक्यातला किडा किंवा आपल्या डोक्यातली उजरा अस्वलीच्या केसामध्ये जर सोडली तर ही सजा सजा भेटू शकते. पण जावळी खोऱ्यात किंवा जावळी प्रांतात मोकार सुटलेला हत्ती कधी भेटणं अशक्य होतं. कारण की का हे वरचे जे सूर्याचे किरण जे आहेत ना तर त्या काळामध्ये जमिनीवरती पडत नव्हते. बघा म्हणजे तर त्या काळातली लोक दिवसा ढोळे पेटलेल्या मशाळे घेऊन देखील जंगलातून फिरायची. इतकं घनदाट जंगल होतं. महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना प्रेमळी पत्र लिखावन केलं होतं की मोरे तुम्ही आपलेच आहात परंतु तुम्ही आपल्या हिंदवी स्वराज्यात देखील तुम्ही सामील व्हा. परंतु जावळीचे चंद्रराव मोरे फार उर्मट आणि फार गर्विष्ठ होते. बघा त्यांनी काय केलं विठ्ठलचं चालीन लिखाण केलं आणि हेच पत्र आपल्या राजांना राजगडावरती उलट पाठवण्यात गेलं. पत्रामध्ये लिखावन केले तुम्ही कसले राजे, स्वतःला म्हणून घ्या तुम्ही कोण राजे, तुम्ही केव्हा हे जावळीचे राजे बनलात. खरे जर पाहायला गेलात तर या जावळीचे राजे देखील आम्हीच आहोत. तुम्हाला जर उद्या यायचं असेल तुम्ही देखील आजच याल गवळे तर जाल मावळे तुमच्यासाठी दारू गोळा किंवा तोफखाना मी काही सज्जा ठेवण्यात गेलेला आहे. अशी राजांनी 145 सरदार आपल्या जावळीच्या खोऱ्यावरती पाठवले. मग आक्रमण केल्यानंतर जावळीचा चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ म्हणतात की हनुमंतराव मोरे यांचं मूळ नाव होतं ते यशवंतराव मोरे. त्या हनुमंतराव मोठ्यावरती मारले गेले आणि चंद्रराव मोरे नुकत्याच रायगडाच्या पायथ्याशाहून महाराजांना 15 मे 1656 मध्ये हे शरण आले. बघा रायगड किल्ला 15 मे 1656 मध्ये घेतला. 15 मे 1656 ते 1670 पर्यंत गडावरची बांधकामं केली. बघा मग या रायगडाच्या बांधकामास दगडे आणले कुठनं? येणारे काही क्षुभक्त येणारी लोक म्हणतात महाराजांच्या हाताखाली हजर एक माणसं कामाला होती. डोक्यांवरती दगडी चढवले, गडाच्या पायथ्या बसत आणले आणि गडावरची देखील बांधकामं केली. पण असं शक्य कधी होत नव्हतं, असं का होत नव्हतं? महाराज आपले इतके हुशार इतके चिलाक इतके बुद्धिमान होते. महाराजांनी उतरत्या भागाला मोठमोठे काही खड्डे खोदले. या खड्ड्यांच्या उतरत्या भागाला मोठमोठी तटबंदी बांधली. मग या खड्ड्यातून जितके दगडी काढले साधारण गडासाठी देखील वापर केले. म्हणजे एका दगडामध्ये आपल्या राजांनी 2 पक्षी मारले. कसे तर गडावरती पिण्याकरता पाणी झालं परंतु गडावरचं बांधकाम भक्कम झालं. पण बांधकामासाठी वापरलं काय
तर सिस चुना आणि गुळ वापरला. आपण आत्ताच्या बांधकाम टाकतो काय रेती आणि सिमेंट. एखाद्या आर्किटेक्टला एखाद्या इंजिनियरला जर विचारलं की बाबा हे बांधकाम तर केलं, ही बिल्डिंग तर बांधली, पण या बिल्डिंगची गॅरंटी तू काय देणार, तो आर्किटेक्ट सहजपणाने मान खाली झुकतो. पण आपल्या राजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी रायगडावरचं बांधकाम बेलात बुलंद आणि अभेद्य झालेलं आहे का. हिरोजींनी डोक्यावरचा मानाचा फेटा काढला आणि राजांनी असा मानाचा मुजरा केला आणि राजांना सांगितलं की महाराज, या गडाच्या पायथ्या बसून रायगडावरती चढून यायची हिंमत येईल ती फक्त खाल्लं येणारं वारं, आणि रायगडावरनं उतरून जाण्याची हिंमत येईल ना ती फक्त वरनं पडणारं पाणी, आणि जोपर्यंत आकाशामध्ये सूर्यतारे तडपत राहील तोपर्यंत गडावरचं बांधकाम हयात तसं भक्कम राहील बघा. मग आपल्या राजांनी हिरोजींना कडकडून मिठी मारली की वा हिरोजी, तुमच्यासारखी जर माणसं या हिंदवी स्वराज्यात लाभलीत तर आजही देखील आपण हिंदवी स्वराज्य काही स्थापन करू शकतो. अशी राजांनी चिबा फवासारखी व्यक्ती गोळा केली आणि की अवघं 50 वर्षामध्ये राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं बघा. राजांचा जन्म सण बोलतात की शिवनेरी किल्ला 19 फेब्रुवारी 1630. मग आपल्या राजांचं निधन रायगडावरती झालं 3 एप्रिल 1680. 80 म्हणजे आयुष्य किती वर्ष लाभलो, आयुष्य फक्त 50 वर्ष बघा. वयाच्या फक्त 50 वर्षामध्ये महाराज या अवघं आयुष्य उभं 50 वर्षामध्ये केलं. पण आयुष्य 50 वर्ष, पण या 50 वर्ष आत्ताच्या घडीला जर फोडपणा आपण जर केला, या 50 वर्ष आत्ताच्या घडीला जर फोडपणा केला तर त्याच्यातले 20 वर्ष आत्ताच्या कलियुगाला बाळपणात निघून जातात बघा. मग उरलेले 30 वर्षामध्ये मनासारखं उभे कधी घर बांधता येत नाही बघा. महाराजांनी आपल्या मनासारखं धन केलं, धनासारखं मन केलं होतं. महाराजांसाठी मावळे होते आणि मावळ्यांसाठी महाराज होते. नवखं 50 वर्षामध्ये राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. रायगडाचं मूळ नाव आहे राहिरीचा डोंगर मानला तर राहिरीला काही नावाने ओळखला जात होता. राहिरी, जंबोद, इस्लामगड, तनस, राजवाटा आणि जिब्रॉल्टर अशा नावाने पूर्वजांना किल्ल्याला ओळखला जायचा. प्रतापगडाच्या पुढच्या बाजूला गुढीचा डोंगर आहे. राहिरी आणि गुढीचे काही संबंध होते की महातर मोरपंच पिढ्या गुढीच्या पायथ्यात गेले होते. पायथ्यात जातात की राजांनी पडवून पंतांना विचारलं की पण ज्यावेळी तुम्ही राहिरीचा डोंगर जमता ही देखील राहिरी कोणची, ती मोरपंत आणि महाराज या राहिरीच्या देखील पायथ्यास आले. राजांनी राहिरीला पाहिलं, राहिरी नियुक्त राजांना पाहिलं. राजांच्या तोंडून देखील 4 उद्गार व्हायला पडले. राजे पडवून पंतांना म्हणतात की पण की राजा खासा जाऊनी पाहता हा गड बहुत चकोट. मग गडाचे चौतर पाहत ताशिल्याप्रमाणे 1-1.5 गाव उंच की पैशानी केलीकड्यावरती कधी गवत ही उगवत नाही परंतु धोंडा ताशिव. हा दौलताबाद हा दचकून उंच. आणि महाराज पुढहून म्हणाले की तकटासा जागा हाच गड खरा करावा. चारही बाजूनी पाहिलं गेलं सह्याद्री पर्वतरंगाने वेढलेला आहे. कोणची सह्याद्री किंवा पर्वत चिटकून किंवा कनेक्टेड नाहीये. रायगड जसं गुलाबाचं फूल त्याच्या आतमध्ये उगम पोलेली कळी पाहायला भेटते, असं एका दगडा बसून किंवा एका खडका बसून तयार झालेला हा एकमेव किल्ला पाहायला भेटतो बघा. तसंच आता आपण राणी महाल पाहण्यासाठी पुढे प्रवास करूया. पण जाण्याच्या आधी मी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण ज्या रोपे प्रकल्पनाला या परिसराला काळकाईचा खळगा म्हणतात. काळकाई म्हणजे तर त्या काळातलं कुल देवस्थान होतं. जसंच आपण आत्ताच्या कलियुगाला म्हणतो की आपलं देवस्थान असतं, तसं तर पूर्वी हा जो खालचा डोंगर जो दिसतोय या डोंगराच्या आणि रायगडाच्या मध्यभागी काळकाई खिंड म्हणतात त्याला. म्हणजे काळकाई देवीचं मंदिर आहे तिथे, म्हणून त्याला काळकाईचा खळगा म्हणतात. परंतु याच कड्याला हिरकणी बुरुज सुद्धा म्हणतात. जी स्त्री आपल्या जी माय माऊली एका लेकरासाठी जी खाली उतरून गेली तो हाच कडा. त्याचं एक शेवटचं टोक आहे पश्चिमेला. त्या टोकावरून ती माता किंवा ती माऊली किंवा ती आई एका लेकरासाठी खाली उतरून गेली होती, म्हणून शेवटी याला हिरकणीचा बुरुज सुद्धा म्हणतात बघा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.